नमस्कार. महामुलाखतमध्ये आपल्याकडे नेहमीच विविध क्षेत्रातले लोक येत असतात, परंतु पहिल्यांदा आपल्याकडे एक असे पाहुणे आहेत ज्यांचा संबंध सैन्य दलाशी आहे. आपल्यासोबत आहेत नौदलाचे माजी उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल सतीश कुमार घुरमाडेजी. नमस्कार. नमस्कार. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मला खूप आनंद होतोय की नौदलामध्ये एका वरिष्ठ पदावर काम केलेल्या एका अधिकाऱ्यासमोर आज मी बसलेलो आहे आणि आपण नौदलाविषयी चर्चा करणार आहोत. नौदल हा भारतीय सैन्य दलातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण आपल्या भारताच्या सागरी सीमा खूप मोठ्या आहेत. 4 दशकांचा तुमचा अनुभव आहे. तुमचा प्रवास सुरू कसा झाला, म्हणजे नौदलामध्ये तुमची एंट्री नेमकी कोणत्या वर्षी झाली? माझी नौदलामध्ये एंट्री 1 जानेवारी 1984ला झाली. अच्छा. त्याच्यातमध्ये मला कमिशन मिळालं, पण त्याच्या आधी 4 वर्ष आमची ट्रेनिंग म्हणजे 3 वर्ष राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी खडकवासला पुण्यामध्ये तिथं झाली, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष आमची जहाजावरती आणि ट्रेनिंग होते, 1 वर्षाची ट्रेनिंग. त्याच्यानंतर आम्हाला कमिशन मिळते. तर मला अशी माहिती मिळाली की शाळकरी वयापासून तुमचा संबंध म्हणजे मिलिटरी स्कूलशी राहिलेला आहे. त्याबद्दल थोडं सांगा. म्हणजे नेमकं कोणती शाळा होती? मी 5वी ते 11वी पर्यंत, जोपर्यंत मी NDAमध्ये जॉईन झालो, त्याच्या पहिले मी बँगलोर मिलिटरी स्कूल, ते आता राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बँगलोर आहे, तर तिथं मी माझं शिक्षण झालं. माझे वडील एअरफोर्समध्ये होतं, तर त्याच्यामुळे मला आणि माझा भाऊ पण त्या शाळेत होता, तर त्या शाळेत माझे शिक्षण तिकडे झालं. अच्छा. म्हणजे 5व्या कक्षेपासून तुमचा संबंध युनिफॉर्मशी आहे? होय, बरोबर. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कसा अनुभव राहिला? म्हणजे एकूणच नौदलाची जी नोकरी आहे किंवा हे जे क्षेत्र आहे ते अत्यंत खडतर मानलं जातं आणि कायम तुम्हाला समुद्रात राहायचं असतं, तर कसा वाटला सुरुवातीला? म्हणजे तुमचा जो अनुभव होता तो कसा होता? पहिले वाटलं खूपच छान वाटला, म्हणजे कारण एक तर समुद्र आपल्या देशाचा अभिन्न अंग आहे, आणि जसं तुम्ही म्हटलं सागरी सुरक्षा खूप महत्त्वाची आहे, आणि आपलं 90% व्यापार समुद्रावरून होतो. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक जी नौदल असला तो सगळ्यात एकदम सशक्त असला पाहिजे. आणि हेच सगळ्यात पहिले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी पण ओळखलं होतं की सर्वात पहिली जी नौदलाची शाखा झाली होती भारताची, आणि ते समुद्री व्यापाराला सुरक्षा प्रदान करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिले बघितलं होतं. तर म्हणून आम्ही म्हणतो की इंडियन नेव्हीचे जे फादर ऑफ इंडियन नेव्ही आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्याच्यामुळे एकदा जेव्हा भारतीय नौदलामध्ये मी जॉईन झालो आणि कमिशन झालो, तर पाहिलं की हे समुद्र इतकं वास्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक म्हणजे खरंच एक वी आर लाईक ए ड्रॉप इन द ओशन. पण आपण तिथं जाऊन आपल्या देशासाठी, च्या प्रगतीसाठी आणि व्यापारासाठी म्हणजे इकॉनॉमिक सिक्युरिटी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. कशा प्रकारचे चॅलेंजेस येतात? म्हणजे जेव्हा तुम्ही नौदलात असता, एखाद्या जहाजावर तुम्ही असता, तर कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस तुम्ही डे टू डे लाईफमध्ये फेस करत असता? म्हणजे नियमित दैनंदिन आयुष्यामध्ये कोणते चॅलेंजेस असतात? सगळ्यात पहिले तर म्हणजे समुद्र आपण नेचरला आपल्याला स्वतः प्रोटेक्ट केलं पाहिजे, आणि त्याला आपलं मित्र मानलं पाहिजे. तर तसंच समुद्रामध्ये जेव्हा ते काम असते आणि जेव्हा आपले हे वेदर खूप छान असते त्यावेळेला तर ठीक असते, पण जेव्हा खळवलेलं असते समुद्र त्यावेळेला आपल्याला उठाण आलं असतं, त्यावेळेला म्हणजे राहणं ते एकदम चॅलेंजिंग असते. असं एखादा अनुभव सांगा ना की समुद्र प्रचंड खवळलाय, वादळ आलेलं आहे, आणि तशा म्हणजे मी 1984मध्ये जॉईन झालो, आणि 1990मध्ये मी नॅव्हिगेशन आणि डायरेक्शनमध्ये आपलं स्पेशलायझेशन केलं. आणि त्याच्यामध्ये माझी पहिली अपॉइंटमेंट होती एक INS त्रिशूल फ्रिगेट, गायडेड मिसाईल फ्रिगेट, आणि तिथं मी नॅव्हिगेटिंग ऑफिसर होतो. आणि जसंच जॉईन झालो मी
पहिल्या 2-3 दिवसामध्ये आणि हे बंगालच्या खाडीमध्ये विशाखापट्टणममध्ये माझी पोस्टिंग होती आणि त्यावेळेला एक मोठंसं सायक्लोन वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा एक जहाज त्याच्यामध्ये तो ही गॉट एन्टँगल्ड इन दॅट सायक्लोनिक स्टॉर्म आई त्याचे म्हणजे हे असते ना आई ऑफ द स्टॉर्ममध्ये आणि 48 तासासाठी तो जहाज आम्हाला कळत नव्हता कुठं आहे कारण त्याचे सगळं कम्युनिकेशन सगळं मिसिंग होतं कम्युनिकेशन्स फेल होते आणि हे होतं आणि त्यावेळेला आम्हाला आमच्या जहाजाला म्हटलं की तुम्ही त्यांना जाऊन शोधून काढा तर आम्ही जसंच आम्ही आपल्या हार्बरमधून बाहेर निघालो तर सी स्टेट्स आमचे असतात 0 to 9 पर्यंत 0 ते 9 तर त्यावेळेला सी स्टेट होतं 7 आणि 8 7 आणि 8 म्हणजे 0 म्हणजे ते काम टोटल आणि 9 म्हणजे एकदमच सगळ्यात 7-8 मध्ये पण त्याच्या ज्या लाटा असायच्या त्या असायच्या मग 20 ते 24 मीटर आहे तर जेव्हा आम्ही बाहेर निघालो म्हणजे ते जहाज आणि मी नॅव्हिगेटिंग ऑफिसर होतो ते जहाज असं जायचं पाण्यात की आमचे जे अँटेना होते ते सगळ्यात पाण्यात जायचे आणि मग दुसऱ्या वेव्हमध्ये आम्ही बाहेर निघायचे त्याच्यातून तर तशा स्थितीमध्ये त्या जहाजाला नॅव्हिगेट करताना 20 मीटर म्हणजे एखादी उत्तुंग इमारतच पूर्ण तर ते आमचे मास्टची हाईट पण असते लगभग म्हणजे 20 मीटरपर्यंत असते तर ते पण पाण्यात जात होतं पण त्या स्थितीमधून आम्ही त्या जहाजाला नॅव्हिगेट करून मग त्या जहाजाला शोधून काढलं आणि त्यांना म्हणजे आम्ही सुरक्षित बाहेर आणलं तर जे त्यावेळेला म्हणजे मला चॅलेंजिंग वाटलं पण एक तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्यावेळेला म्हणजे मी बिलकुल सीसिक नाही झाला तर त्यावेळेला कळलं की आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं आणि दुसऱ्याला सुरक्षित बाहेर आणायचं आणि पूर्ण हो आणि जहाजात सगळे लोक म्हणजे जास्त तर डाऊन होते कारण सी सिकनेस इज समथिंग म्हणजे अशा समुद्रामध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या जहाजाला पण सुरक्षित ठेवणं त्याच्यामध्ये नौदलाची जी एकूणच जबाबदारी असते त्याच्यामध्ये एकतर शत्रूच्या जहाजांवर नजर ठेवणं चीन आणि पाकिस्तान हे आपले 2 शत्रू देश आहेत आणि तस्करी हा एक खूप मोठा समस्या आहे की हेरोईन सारखं ड्रग पाकिस्तानमधून येत असतं आणि बरेच प्रकारचे ड्रग्स येत असतात शस्त्र येत असतात तर तस्करांशी कधी तुमचं एन्काउंटर झालं का तुमच्या पूर्ण टेन्युअरमध्ये हो म्हणजे स्वतःचं हे नाही झालं आहे पण मी जेव्हा जहाजावर होतो त्यावेळेला आम्ही सारखी निगराणी ठेवायचे समुद्रावरती आणि कोणते पण बोट्स वगैरे दिसायचे तर त्यांना आम्ही बोर्ड करून चेक करायचे पण मी डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स होतो जसंच म्हणजे माझं प्रमोशन झालं होतं व्हाईस ॲडमिरल तर त्यावेळेला आम्ही हे जे हॅश हायवे आहे जे इथून अफगाणिस्तान पाकिस्तान ईस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका आणि तिथून ते येतात मालदीव्समध्ये आणि श्रीलंकामध्ये तर आम्ही त्यांची माहिती ठेवायचे जरूर तर अशा वेळेला आम्ही म्हणजे 2 तरच म्हणजे त्यावेळेला हे 2016 आणि 17 आणि 18 त्यावेळेला मी हे होतो डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स तर त्यावेळेला आम्ही त्यांची अशी माहिती मिळाली इंटेलिजन्स ब्युरोकडून आणि त्याच्यानंतर आमचे शिप्स तिथं लावले आणि त्या एका शिपमध्ये आम्ही त्यांना पकडलं तर लगभग 2000 करोडची हशीश होती त्यांच्याकडे तर असे ऑपरेशन्स आम्ही केले आहेत ज्याच्यामध्ये हे जे तस्करी जी जास्त होते तर त्यांच्यावरती म्हणजे एक चेक करणं शस्त्र वगैरे सापडले आहेत का हो शस्त्र पण आम्हाला जेव्हा हो सापडले आहेत कारण ते काय करतात ते अशा छोट्या छोट्या बोटी असतात त्याच्यामध्ये ते सगळ्यात वर तर ते मासे ठेवतात आणि आतमध्ये होल्डमध्ये जे असतात त्याच्यामध्ये ते पॅक करून हशीश ठेवतात आणि त्याच्या खाली ते त्यांचे शस्त्र असतात कोणत्या प्रकारचे शस्त्र ते AK-47 गन्स आणि दुसरे असे स्मॉल आर्म्स आणि म्हणजे जर कोस्टगार्ड किंवा नौदलाने पकडलंच तर मारामारी करण्याची त्यांची तयारी असते बरोबर त्याच्यामध्ये आमची जी टीम असते आम्ही काय करतो आमच्याकडे मेरीन कमांडोज आहेत
तर आम्ही बहुतेक, आणि त्याला 8 जणांचा एक युनिटला प्रहार म्हणतो. तर आम्ही आपले जहाजं आता गल्फ ऑफ एडनमध्ये कंटिन्युअसली 2008 पासून ते आमचे हे तस्करीच्या विरुद्ध, ह्युमन ट्रॅफिकिंगच्या विरुद्ध, आणि जे पायरेट्स पण येतात समुद्रीखोर ते येतात, येमनमध्ये समस्या सुरू आहे, हौदी विद्रोही. त्याच्या पहिले 2008 पासून तिथं खूप अटॅक होत होते आमच्या जहाजांवरती. तर त्यावेळेपासून आम्ही एक जहाज तिथे एक तैनात केला आहे, आणि एक प्रहार, एक फ्रिगेट साईजच्या शिप, ते रोटेशनमध्ये असते. पहिले आम्ही 1 महिन्यासाठी राहत होतो, पण आता 3 महिने आमचा जहाज तिथे असतो. तर 3 महिन्यामध्ये आम्ही चेंज करतो, दुसरा जहाज येतो. आणि त्याच्यामुळे तिथं जाऊन तो कोणते पण आपले जे व्यापाराचे इंडियन मर्चंट शिप्स आहेत आणि फॉरेन मर्चंट शिप्सला, त्यांना पण आम्ही प्रोटेक्शन देतो. तर जे पण आले त्यांना आम्ही एस्कॉर्ट करतो तिथून आणि इथं घेऊन येतो. तर त्या एस्कॉर्टच्यामुळे आम्ही 2008 पासून भारतीय नौसेनांनी आतापर्यंत लगभग 4000 असे जहाज, व्यापारी जहाजांना एकदम सेक्युअरली तिथून. त्यावेळी कधी समुद्री चाचे जे आहेत त्यांच्याशी कधी तुमचं एन्काउंटर झालं? आमचं म्हणजे त्या अशा स्थितीमध्ये एकदा असं झालं होतं की एक ते जहाज, ते चॅलेंज म्हणजे येत होते ते समुद्रीखोर. तर त्यांना वाटलं की आता ते या जहाजावरती बोर्ड करणार आहे. तर आम्ही लगेच आमचे जहाज गेले तिथं आणि हेलिकॉप्टर लॉन्च केला. आणि हेलिकॉप्टरने लॉन्च करून त्यांना पहिले तर त्या समुद्रखोरांना हे केलं. मग आमचा जहाज गेला आणि त्या समुद्रखोरांना लुटेरे त्यांना पकडलं आणि त्यांना आम्ही कॅप्चर पण केलं. बरं, हे नौदलाशी संबंधित बऱ्याच सुरक्षा यंत्रणा काम करत असतात आणि त्यांच्यामध्ये समन्वय नेमका कसा असतो? म्हणजे कोस्टगार्ड पण तेच काम करतं, इंटेलिजन्सकडून पण तुम्हाला बऱ्यापैकी आउटपुट असतात, इनपुट असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारची माहिती वेळोवेळी देण्यात येते. तर हे जे समन्वयाचं काम आहे ते कशा प्रकारे होतं? तर आमचं एक खूप छान कोऑर्डिनेशन आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की कोणत्या सुरक्षा यंत्रणा त्यामध्ये सामील असतात आणि कोणाकोणाशी तुमचं समन्वय असतो त्याबद्दल जरा व्यवस्थित सांगा. तर मॅरिटाईम एजन्सीज खूप आहेत देशात, जसं तुम्ही म्हटलं. तर सगळ्यात पहिले तर भारतीय नौदल सगळ्यात मोठं मॅरिटाईम एजन्सी आहे, जी म्हणजे दिस इज फॉर प्रोटेक्शन ऑफ प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल सिक्युरिटी टू द नेशन. कोस्टगार्ड आहे, इंडियन कोस्टगार्ड, ते आहे तटरक्षक. तर तटरक्षक म्हणजे क्लोज टू द कोस्ट, म्हणजे फॉर कोस्टल सिक्युरिटी. आणि ओव्हरऑल कोस्टल डिफेन्स इज प्रोव्हाइडेड बाय इंडियन नेव्ही, भारतीय नौदल. तर त्याचे आणि ओशनिक ग्लोबल वरती भारतीय नौदल आहे. तसे दुसऱ्या मॅरिटाईम एजन्सीज आहेत, आता मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस आणि ओशन्स, ते पण याच्यामध्ये काम करत आहेत. आणि काय काम असतं आता तुम्ही ज्या एजन्सीचं नाव घेतलं, अर्थ सायन्सेस? तर ते आता आपल्या समुद्रामध्ये जे रिसोर्सेस आहेत ते खूप जास्त आहेत म्हणजे ॲक्च्युली. आणि आपल्याला जसे एक सेंट्रल इंडियन ओशनमध्ये भारताला ऑलमोस्ट 20 वर्षापूर्वी एक साईट दिलेली आहे, म्हणजे जिथं आपण आपलं सायंटिफिक एक्सप्लोरेशन करून त्याच्यातले जे रेअर अर्थ मेटल्स, मेटॅलिक नॉड्युल्स आहे, पॉलिमेटॅलिक नॉड्युल्स, त्यांचं आपण रिसर्च करून त्यांना आपण युटिलाइज करू शकतो. कोणते कोणते असतात जरा सांगा ना, म्हणजे त्याचं यूज पण आम्हाला सांगा. म्हणजे नाही, एक तर रेअर अर्थ मेटल्स आता सगळीकडे खूप गरजेचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये चीननी सगळ्यात पुढाकार घेऊन जास्त तर रेअर अर्थ्स ते आपल्याकडे घेत आहेत आता. म्हणजे पुन्हा आपल्याला हे जे चिप इंडस्ट्रीमध्ये आणि कोणत्याही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये हे रेअर अर्थ मेटल्सची खूप गरज आहे मटेरियल्समध्ये. तर ते आता पहिले आपल्या समुद्रावरून आपण तेल सगळ्यात काढत होतो आणि दॅट वॉज अ ग्रेटेस्ट एनर्जी. तर त्याच्यावरती तर खूप लोक म्हणजे हे केलं आहे, काम करत आहेत. आणि ज्या ज्या देशांकडे तेल आहे त्यांच्या आपण पहा कशी प्रगती झाली आहे, कारण ऑइल इकॉनॉमी इज ड्रायव्हिंग द इकॉनॉमी. पण आता पुढे रिन्युएबल एनर्जीवरती खूप काम होत आहे. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये नेक्स्ट
लाईन सोलार एनर्जी तर आहे, पण ओशन्सवरून आपण किती एनर्जी घेऊ शकतो त्याच्यावरती आहे. मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे मेटल लागतात ते समुद्रात असतात आणि त्याचं उत्खनन आपण करतो. हो, त्याच्याकडे म्हणजे दॅट इज वन ऑफ दी रिक्वायरमेंट्स. त्याच्यामध्ये समन्वय कसा असतो तुमचा? नाही, आता त्याच्यासाठी आता एक तर देशाने मागच्या 2 वर्षापूर्वी एक नॅशनल मॅरिटाईम सिक्युरिटी कोऑर्डिनेटरच्या पोस्ट NSCS मध्ये निर्मित केला आहे. तर ते इज टू कोऑर्डिनेट ऑल मॅरिटाईम एजन्सीज ऑफ दी कंट्री. तर त्याच्याने एक आपल्याला एक सिनर्जी मिळाली आहे त्याच्यामध्ये. तर ती पहिले आम्ही ॲज ए नेव्ही आम्ही खूप कोऑर्डिनेट करत होतो त्याच्याबद्दल. तर त्याच्यामध्ये आम्ही कोस्टगार्डबरोबर आमची मीटिंग असते, नॅव्हगार्ड इंडियन नेव्ही कोस्टगार्डची मीटिंग. मग आम्ही सगळ्या मिनिस्ट्रीजबरोबर पण कोऑर्डिनेट करतो याच्यामध्ये. तर कारण याच्यामध्ये आपली सिनर्जी होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण खूप एजन्सीज काम करत आहेत, पण आपण त्यांना बरोबर आणलं तरच आपल्या देशाची प्रगती होऊ शकते. हां, तर त्याच्यासाठी आम्ही आणखीन 2-3 वर्षापूर्वी एक डीप ओशन मिशन पण सुरू झालं आहे. ज्याच्यामध्ये म्हणजे हेच आपल्या भारत सरकारचं एक इनिशिएटिव्ह आहे, ऑनरेबल नरेंद्र मोदीच्या खाली. त्यांनी हे सुरू केलं की आपण इथचे जे रिसोर्सेस आहे ते टॅप करू. कारण म्हणजे एक रूल आहे, म्हणजे कॉन्सेप्ट आहे 60, 70, 80, 90, 100. तर त्याच्यातलं म्हणजे म्हटलं तर 66% ऑफ वर्ल्ड रिसोर्सेस आर फ्रॉम द ओशन्स. हां, आणि आपल्याला जर माहिती आहे की 70% आपले पृथ्वीवरती पाणी आहे, तर 70% ऑफ वॉटर. आपले 80% ना 80% लोक समुद्राजवळ राहतात जगातले. म्हणजे 200 किलोमीटर कोस्टच्या जवळ राहतात. आणि 90% आपला व्यापार पूर्ण जगाचा पाण्यावरती असतो. आणि आपलं 100% ऑलमोस्ट 100% जो डेटा तो समुद्रावरून येतो, सबमरीन केबल्समध्ये. आपलं हे जे मोबाईल, इंटरनेट हे सगळं सबमरीन केबल्सवरती चालते. तर एवढी म्हणजे समुद्राची प्रचंड महत्त्व आहे. आणि त्याच्यासाठी समुद्री सुरक्षा तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आपला हिंद महासागर म्हणजे हाच एक देश आहे. ओशन इज नेम्ड आफ्टर अ कंट्री, इज इंडियन ओशन. आणि हिंद महासागर, तर हिंद महासागर म्हणजे त्याच्या इतकी वास्टनेस आहे, 12,000 किलोमीटर आहे. ते त्या एरियाचे हे आमचं प्रायमरी एरिया ऑफ ऑपरेशन्स आहे भारतीय नौसेनाचा. तर इथं आम्हाला सुरक्षा प्रदान करायची आहे. त्याच्या पुढे इंडियन नेव्ही. पण समुद्रामध्ये हे नसते काही बॉर्डर्स आणि फेन्सेस. आपल्या याच्या जमिनीवरती फेन्स असते, म्हणजे ही एरिया दुश्मनची आहे आणि ही आपली आहे. पण समुद्रामध्ये आपण फेन्स नसते, तर ते कंटिन्युअस असते. तर कुठं कोस्टगार्डचं संपते आणि कुठे नेव्हीचं हे नसते, तर ते कंटिन्युअस स्ट्रीम आहे. तर आम्ही त्याच्यासाठी हे असे ऑर्गनायझेशन्स क्रिएट केले आहेत ज्याच्यानी आमची एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन सीमा अशी असली पाहिजे की सीमलेस ट्रान्झिशन असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस तर येतात खूप, कारण जेव्हाही मल्टिपल ऑर्गनायझेशन्स असतात तर त्यावेळेला काही समन्वय आणणं, कॉपरेशन आणणं त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये भारतीय नौदलाने खूप हे पुढाकार घेतला आहे. तुम्ही आता हिंद महासागराबद्दल तपशिलात सांगितलं. एकेकाळी या महासागरामध्ये भारताचा दबदबा होता, आजही आहे. पण आता चीनची घुसखोरी इथे वाढलेली आहे. म्हणजे श्रीलंकेचं जे धोरण आहे तळ्यात मळ्यात, त्याचा फटका पण भारताला पडलेला आहे. चायनाच्या शिप श्रीलंकेच्या बंदरामध्ये येतात आणि हेरगिरी करतात. तर चीनची जी समस्या आहे, चीनचा जो थ्रेट आहे, त्याच्या संदर्भात आपलं धोरण काय, आपण कसं टॅकल करतो ते? तर आम्ही सगळ्यात पहिले मला अशा संधी मिळाल्या म्हणजे देवाच्या कृपेने की मला नौसेनामध्ये खूप चांगले अपॉइंटमेंट मिळाले. म्हणजे मी प्लॅन्स, ऑपरेशन्स आणि पर्सनल
सगळे बघितले आणि मग व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ पण. तर प्लॅन्समध्ये 2005मध्येच सर्वात पहिले माझी ट्रेनिंग पण झाली होती म्हणजे US मध्ये नेव्हल स्टाफ कोर्समध्ये. तर तिथं फोर्स स्ट्रक्चरिंगवरती मी काम केलं होतं आणि फायनान्सवरती पण काम केलं होतं. तर इथं येऊन मॅरिटाईम कॅपॅबिलिटी पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आम्ही 2005 ते 2022चा पहिले बनवलं होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही हे रोल आणि मिशन्स ऑफ इंडियन नेव्हीवरती काम केलं होतं. आणि त्यावेळेलाच आम्ही केलं होतं की आमची म्हणजे नौदलाची अशी स्थिती असली पाहिजे की आपण थ्रेट्सवरती काम नाही करायचं पण केपेबिलिटीजवरती करायचं. आणि केपेबिलिटीज विल बी ऑन अक्रॉस दी स्पेक्ट्रम ऑफ वॉरफेअर. म्हणजे लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट टू न्यूक्लिअर वॉर. म्हणजे आपली अशी क्षमता असली पाहिजे की आपण कोणतीही स्थिती असली तर त्याच्यामध्ये आपली क्षमता असली पाहिजे. तर त्यावेळेलाच आम्ही हे केलं होतं की चीन पाकिस्तान तर म्हणजे आहेच होतं पण 1971मध्ये पण भारतीय नौसेनानी पाकिस्तानवरती खूप छान विजय मिळवले होते. पण मग चीनला धोरण धरून आमची आपलं प्लॅन बनवलं होता. पण काय झालं आहे की मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये चीननी इतकी प्रगती केली आहे आणि ते मॅरिटाईम एरियामध्ये की जे दुसरे देश म्हणजे मॅरिटाईम एरियामध्ये 5 वर्षात करतात, चीननी 1.5 वर्षामध्ये केलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही एक जहाज बनवतो ते 3 की 4 जहाज बनवत आहेत त्याच वेळेमध्ये. नाही पण चीनी शस्त्रांची जी शस्त्रांबद्दल जे बोललं जातं की तकलादू असतात म्हणजे त्यांची एअरक्राफ्ट म्हणा किंवा त्यांच्या गन्स म्हणा त्यांच्या तोफा म्हणा म्हणजे चीनी माल उल्हासनगरचा माल त्या प्रकारचं साधारण परसेप्शन आहे शस्त्रांबद्दल. तर जहाजांबद्दल पण ती स्थिती आहे की खरोखर चांगल्या प्रतीची आहे तशी स्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं आहे की त्यांनी आता चीननी एवढे जहाज बनवले आहे की वर्ल्ड्स लार्जेस्ट नेव्ही. दे हॅव गॉन अहेड ऑफ US ऑल्सो. पण ती केपेबल आहे का? पण केपेबिलिटी नाही आहे तेवढी. आज चीनी नौदलाची तयारी आणि भारताची तयारी याची जर आपण तुलना केली तर काय परिस्थिती आहे नेमकी? चीनी नेव्हीने खूप प्रगती केली आहे. म्हणजे त्यांच्या नंबर्समध्ये वाढ आली आहे. तर लगभग 350 जहाज आहे त्यांच्याकडे, 50 सबमरीन्स आहेत आणि एअरक्राफ्ट कॅरियर्स त्यांनी आता 2 ऑपरेशनल आहेत आणि त्यांचा प्लॅन आहे की 10 एअरक्राफ्ट कॅरियर्स. कधीपर्यंत? तर ते 10 तर त्यांचे आहे 2050 पर्यंत. पण हे आहे की त्यांचे ते ईस्ट चायना सी आणि साऊथ चायनासाठी नाही आहेत. कारण ती एरिया तर त्यांच्या इतके जवळ आहे की त्याच्यासाठी एवढे एअरक्राफ्ट कॅरियर्सची गरज नाही आहे. पण आता हे एअरक्राफ्ट कॅरियर त्यांना इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशनमध्ये डिप्लॉय करायला लागतात. आणि जास्त तर इंडियन ओशनमध्ये कारण त्यांचं अजूनही 70% व्यापार भारतीय हिंद महासागरवरून येते आणि मलक्का स्ट्रेटमधून. आणि मलक्का स्ट्रेटमध्ये त्यांचं ते मलक्का डायलमा होता. दुसरे ऑल्टरनेटिव्स बघत आहेत ते मिळालेत का त्यांना? पण ऑल्टरनेटिव्स नाही मिळू शकत जास्त कारण समुद्रावरूनच जास्त सोपं असते आणि इट इज मोर इकॉनॉमिकल टू मूव्ह ऑन द थिंग. तुम्ही चीनची तयारी सांगितली त्या तुलनेत भारत कुठे आहे? तर भारताची काय आहे की भारताची स्ट्रेंथ आहे इंडियन ओशनमध्ये. तर आमचं इंडियन नेव्हीची स्ट्रेंथ आहे. आपल्याला इंडियन ओशनमध्ये जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज भारताला आहे कारण आपलं जे पेनिन्सुला आहे ते जट्स इन टू दी इंडियन ओशन. आणि त्याच्यामुळे आपले जे चोक पॉईंट्स आहे त्या चोक पॉईंट्सवरती आपण निगराणी ठेवली तर आपण कंट्रोल करू शकतो. तर याच्यामध्ये आपली तयारी आहे पण आपली आणखी प्रगती झाली पाहिजे कारण आपल्याला हे पाहिजे देशाला पाहिजे की नौसेनाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण एक ही नौसेनाच आहे जी भारताला ग्लोबल सीनमध्ये इट विल ब्रिंग इट टू द इट्स प्लेस इन द सन. कारण भारताकडे जहाजं कोणती कोणती येतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आता भारताकडे 130 जहाज आहेत. त्याच्यामधून 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत आणि याच्यातले पहिली जी एक इंडिजिनसली कन्स्ट्रक्टेड INS विक्रांत. मला म्हणजे मी भाग्यशाली आहो की मला त्याच्या सुरुवातीपासून टिल कमिशनिंगपर्यंत काम करायला
चान्स मिळाला. आणि कमिशनिंगच्या वेळेला मी व्हाईस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ होतो. ग्रेट. तर त्यावेळेला जे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आले होते कमिशन करायला, तर त्याचं पूर्ण कार्य मीच पाहिलं होतं. म्हणजे मला मी भाग्यशाली आहे की मला तसं काम करायला मिळालं. तर ते असं आमच्याकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत आणि तसे डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स, सबमरीन्स आणि असे जहाज आहेत. तर याप्रमाणे हिंद महासागरमध्ये भारतीय नौसेना शक्तिशाली आहे. पण आपल्याला अजून याची प्रगती करायची आहे. तर आत्ता आम्ही आत्मनिर्भरतावरती भारतीय नौसेना खूप वर्षापासून काम करत आहे. आणि आता जे आत्मनिर्भरताचं अभियान आहे, म्हणजे जे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे क्लॅरियन कॉल त्यांनी दिला आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला त्याची खूप आणखीन पुढे जात आहे त्याच्यामुळे. आणि आम्ही आत्ता भारतीय नौसेना 66 आउट ऑफ 68 म्हणजे 67 जहाज 68 मधून भारतामध्ये बनवत आहेत. तर आणि त्याच्यामध्ये पूर्ण आत्मनिर्भरता आपली स्वतःची, म्हणजे जहाज पूर्ण बनवायचं हे. तर जे INS विक्रांत होतं त्याच्यात 76% इंडिजिनस कंटेंट होतं. आता आम्ही 3ऱ्या एअरक्राफ्ट कॅरियरसाठी केस पुटअप केली होती जेव्हा मी व्हाईस चीफ होतो. आणि आता पुढे होत आहे त्याची म्हणजे आता अप्रुव्हल होईल त्याच्या होत आहे. त्याच्यामुळे आम्ही 90 ते 100% इंडिजिनस करणार. तर चीनच्या मुकाबल्यामध्ये त्यांच्याकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत, ऑपरेशनल आहेत. पण आमच्याकडे आम्ही 1961 मध्ये INS विक्रांत सगळ्यात पहिले घेतले होते. तर त्याच्यामुळे जे आर्ट ऑफ ऑपरेटिंग एअरक्राफ्ट कॅरियर आहे जी भारतीय नौसेनाकडे आहे ती चीनकडे नाही आहे. तर त्यांचं एअरक्राफ्ट कॅरियर आत्ताच काही 10 वर्ष झाले तर त्यांच्याकडे तेवढे ऑपरेशनल एक्सपिरियन्स नाही आहे. पण ज्या गतीने ते वाढत आहेत चीन, तर ते आपल्याला खूप पुढे जात आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला सावध राहणं, आणखी आपली याच्यामध्ये स्ट्रेंथ वाढवणं खूप गरजेचं आहे. पाकिस्तानच्या संदर्भात आपल्याला बोलायला हवं. म्हणजे तुलनेने पाकिस्तानचा धोका कमी आहे, पण पाकिस्तानचं ॲग्रेशन खूप जास्त आहे. तर पाकिस्तानची आजची स्थिती नेमकी काय आहे भारतासमोर? नौसेनाच्या संदर्भात म्हणजे पाकिस्तान इज नो मॅच टू इंडियन नेव्ही. पण काय आहे की त्यांचं आणि चीनचं ते ॲक्सेस खूप जास्त आहे आणि त्यांचं कोऑपरेशन खूप जास्त आहे. आता ग्वादार पोर्ट आहे, तिथं PLA नेव्ही आणि चायना इज कन्स्ट्रक्टिंग अ बेस आणि ऑलमोस्ट ते बेस तयारच आहे सगळं. तर ते ऑलमोस्ट ऑपरेटिंग लाईक अ चायनीज पोर्ट. आणि चीनी जे सबमरीन्स येतात ते कराचीमध्ये त्यांना ऑपरेशनल टर्नराऊंड मिळते. तर ते त्यांच्याकडून शिकत आहे. ते नवीन 6 सबमरीन चीन पाकिस्तानला देणार आहेत. तर त्यांचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. नवीन फ्रिगेट्स ते बनवत आहेत. पण भारताने त्याला चाबार पोर्टच्या माध्यमातून उत्तर देण्याचा जो प्रयत्न केला तो कितपत सफल राहिला? तो खूपच छान राहिला. आणि भारताने म्हणजे भारताच्या सरकारने असे इनिशिएटिव्ह घेतले आहेत. चाबार एक पोर्ट आहे, मालदीव्समध्ये, श्रीलंकामध्ये. मालदीवमध्ये पण समस्या निर्माण झाली आहे. पण त्याच्या पहिले खूप जे भारतीय सरकारने मालदीव्सला जे अटेन्शन दिलं होतं आणि मदत दिली होती त्याच्यामुळे ते आपल्या कंट्रोलमध्ये होतं. पण आता नवीन सरकारच्यामुळे झालं. पण चाबार पोर्टचे जे हे निर्णय होता तो खूपच छान होता, कारण त्याच्यामुळे आपल्याला तिथं एक फुटहोल्ड मिळाला आहे. पण इराणशी पण आज आपले चांगले संबंध नाही आहेत. मग अशा स्थितीमध्ये चाबार पोर्टवर आपण जे प्रयत्न केलेले, पैसा खर्च केलेला, भविष्यामध्ये उपयोग होऊ शकेल अशी स्थिती आहे? हो आहे, कारण इराणला पण आपले भारताची गरज आहे. कारण आपण त्यांच्याकडून ऑइल घेतो आणि त्यांच्या ट्रेडसाठी म्हणजे आपण पण त्यांची मदत करतो. आणि भारताचं एक आहे की आपण आपलं नॅशनल इंटरेस्ट बघणं खूप गरज आहे. आणि ते भारत आता बघत आहे त्याच्यामुळे. आणि ते गरजेचं आहे, कारण आपलं नॅशनल इंटरेस्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग आपण मैत्री आपण सगळ्यांबरोबर करतो,
एक्सेप्ट ॲडव्हर्सरीज जे आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे, तर त्यांच्याबरोबर आपल्याला कसं वागणं ते गरजेचं आहे. पण दुसऱ्याकडून जे इंटरेस्ट आपल्याला आहे तर त्याच्यामध्ये मदत होईल. आपले रिलेशन्स आर गुड अँड आय थिंक इंडिया इज डुईंग व्हेरी वेल ऑन द इंटरनॅशनल फ्रंट. हां, सो देर विल बी म्हणजे चॅलेंजेस जरूर आहेत, पण त्यांना कसं पार पडायचं ते पण आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये पाहिजे की होल ऑफ नेशन अप्रोच पाहिजे, म्हणजे पूर्ण देश एकमत होऊन आपण ज्या तऱ्हाने आपण एकीने आपण प्रगती करू शकतो त्याच्यामध्येच आपली म्हणजे दॅट इज द स्ट्रेंथ वी मस्ट कल्टिवेट. बांगलादेश आणि श्रीलंका हे जे आपले दोन शेजारी देश आहेत तर ते कधी चीनकडे झुकलेले असतात, कधी भारताकडे झुकलेले असतात. त्याचा कितपत तोटा आपल्या सागरी सुरक्षेच्या विषयामध्ये झालेला आहे आपल्याला? नाही, आपल्याला तोटा नाही झाला आहे, पण ॲक्च्युली भारतीय नौसेनाच्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेश दोघांची आपली खूप छान मैत्री आहे. कारण आता आम्ही 15 ऑगस्ट 2022 आम्ही इंडियन नेव्हीने एक डॉनियर एअरक्राफ्ट श्रीलंकाला प्रेझेंट गिफ्ट केला आणि मी रिप्रेझेंट केलं होतं भारतीय नौसेना आणि आपल्या देशाकडून, आणि त्यांना आम्ही हँडओव्हर केलं होतं. आणि तेव्हा मला श्रीलंकाचे सगळे जे चीफ्स होते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आणि आम्ही श्रीलंकन एअरफोर्सला ते गिफ्ट केलं होतं. तर त्यांच्याबरोबर त्यांची मुलाखत झाली होती. तर त्यांना आहे की लहान देश आहेत तर त्यांना गरज आहे की सगळ्यांकडून जी मदत मिळाली ते घ्यायची. तर ते भारताकडून पण घेतात आणि चीनकडून पण घेतात. तर मी त्यांना बोललो की तुम्ही जे पण पाहिजे ते आम्ही तुम्हाला देतो, पण तुम्ही चीनकडे का जाता? नाही, पण आम्हाला आमची एवढी गरज आहे की आम्हाला त्यांच्याकडून मिळालं तरी पण चांगलं आहे. हां, तर त्याच्यामुळे ते तिकडे जातात. पण त्यांना पण माहिती आहे की जे तुम्हाला सपोर्ट करतील जेव्हा त्यांची परिस्थिती गंभीर असणार तर भारतच तुमच्याकडे येतं. आणि त्यांना माहिती आहे की रिलायबल आणि ट्रस्टवर्दी नेशन भारत आहे. चाहे चीनकडे पैसा खूप आहे आणि त्याच्यामुळे ते आपले मनी पॉवर एक्सरसाइज करतात. पण बांगलादेशला पण कळलं आहे की जसं तुम्ही पहिले म्हटलं होतं की त्यांच्या इक्विपमेंटची स्थिती चीनी आहे, खरंच तशीच आहे चीनी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही संधी आहे की आता जे आत्मनिर्भरता आणि आपल्याला स्टार्टअप्स आणि इंडियन इंडस्ट्री जी आपली इज कमिंग ऑफ एज, तर ही संधी आपण जरूर घेतली पाहिजे. कारण दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर आवर नेशन इन द नेक्स्ट 5 to 10 years. याच्यामध्ये आपले इंडस्ट्रीनी असे इक्विपमेंट आणि हे प्रोड्यूस केले तर हे सगळे देश आपल्याकडे येतील. आणि नेबरहूड फर्स्टमध्ये ही आपल्या सरकारची हे आहे जे एक इनिशिएटिव्ह आहे, दॅट मस्ट बी टेकन फॉरवर्ड. एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये चीनकडून एक असं स्टेटमेंट आलं की तैवान आम्हाला शांततापूर्ण मार्गाने चीनमध्ये विलीन करून घ्यायचं आहे. आता स्वाभाविकपणे तो काही शांतता मार्गाने विलीन होणार नाहीये. तैवान सुद्धा चीनचा मुकाबला करायला तयार आहे आणि चीनने असा प्रयत्न केला तर तैवानकडून विरोध होण्याचा शक्यता आहे. तर याच्यातून काही जागतिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही, हे खूप गरजेचं आहे. कारण जसं आता पूर्ण या वर्ल्डची जी स्थिती आहे, रशिया युक्रेन वॉर, इस्रायल हमसच्या तिकडे युद्ध सुरू आहे, आणि इथं नेक्स्ट क्रायसिस इज तैवान क्रायसिस जे लूमिंग आहे. तर चीननी काय म्हटलं आहे की आता तर त्यांना पाहिजे की पीसफुली तैवान शुड जॉईन, आणि नाही त्यांनी टाईम दिला आहे 2027 पर्यंत की काय तोपर्यंत त्यापर्यंत त्यांनी त्यांच्याबरोबर जॉईन केलं पाहिजे. पण हे होणार नाही, असं शक्य नाही आहे, कारण तैवानला पण नाही जॉईन करायचं आहे त्यांच्याकडे. बरोबर, ते स्वाभाविक आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतोय की चीनने जर तैवानवर आक्रमण करून तैवान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न चीनकडून होण्याची शक्यता कितपत आहे, आणि जर झालाच तर त्याचं प्रत्युत्तर तैवान कसं देणार, त्याच्यामध्ये भारताचं काही इन्व्हॉल्वमेंट असेल का, US
अर्थातच असेल. नाही, सपोर्ट तर हे सगळे नेशन्स करत आहेत त्यांना. US, जपान, ऑस्ट्रेलिया, भारत, म्हणजे आपण करत आहोत. पण त्याच्यामध्ये दी डिफेन्सेस तैवानमध्ये त्यांनी खूप सगळे असे तयार केलेले आहेत की चीनला हे करणं सोपं नसणार. कारण किती पण प्रयत्न केला तर त्यांचे ते लँडिंग शिप्स जे लँड होतील तर त्यांना खूप डॅमेज होणार. तर तशी तयारी तैवाननी केलेली आहे. आणि म्हणजे ते त्यांना हाँगकाँगचा एक्सपिरियन्स त्यांना माहिती आहे की काय झालं. तर त्याच्यानंतर ज्या तऱ्हेने चीननी हाँगकाँगला ट्रीट केलं तर तसं त्यांना पाहिजे की तैवानमध्ये नाही. तैवानमध्ये TSMC आहे, ते सेमीकंडक्टरची म्हणजे चिप्सची फॅक्टरी आहे. तर ती खूप महत्त्वाची फॅक्टरी आहे पूर्ण आपल्या इंटरनॅशनल एरियामध्ये. तर त्याच्यासाठी इट्स नॉट गोइंग टू बी इझी, म्हणजे सोपं नाही असणार. पण तरी हे होऊ शकते. तर त्यावेळेला जगाला बरोबर आलं पाहिजे की हे कसं चीनच्या विरुद्ध रोखता येईल. तर ते गरजेचं आहे पुढे. पण त्याच्यासाठी आहे आपल्या इंडिया, जपान, ऑस्ट्रेलिया, US ते त्यांचे हे मित्र देश आहेत. आणि त्यांच्यासाठी आमची इथे एक एक्सरसाइज सुरू असते मलाबार. त्याच्यामध्ये पण आम्ही इंटरऑपरेबिलिटीवरती काम करतो. तर कुठं कुठं असे गरजेची गरज आहे तर ते जरूर बरोबर येऊ शकतात. पण जेव्हा अशी काही ॲक्शन झाली तर हे आपण पाहिलेलं आहे की कोणी देश एका दुसऱ्याच्या विरुद्ध येत नाही आणि युद्धामध्ये समर्थन देत नाही. तर त्यावेळेला स्ट्रेंथनिंग आणि डिटरन्स व्हॅल्यू पाहिजे. डिटरन्स म्हणजे की असा युद्ध झालाच नाही पाहिजे. तर त्याचीच तयारी सगळी असते की पीसफुल रेझोल्युशन झाले पाहिजे. म्हणजे चीनला पण पाहिलं पाहिजे की लेट देम को एक्झिस्ट, की यू कॅनॉट जस्ट अनेक्स एनी कंट्री इन दॅट मॅनर. पण हे पुढचे वर्ष आपले वर्ल्डसाठी चॅलेंजिंग असणार आहेत पुढे. नौदलाचा जर विचार केला तर भारताची स्ट्रॉंग पार्टनरशिप कोणत्या देशाबरोबर आहे? आता आपण आम्ही नौदल जसं भारत कोणत्या अलायन्समध्ये नाही आहे, नौदल पण कोणत्या अलायन्समध्ये नाही आहे. कारण आपण UN संयुक्त राष्ट्राच्या खाली काम करणं जास्त महत्त्वाचं समजतो. पण जसं बघितलं पाहिजे नॅशनल इंटरेस्ट भारताला बघायचे. तर आपल्या राष्ट्रहितामध्ये जिथं आपली प्रगती होईल तिथं तर आपण काम केलंच पाहिजे. आणि तसे कारण आता इकॉनॉमिक सेक्टरमध्ये भारताची प्रगती होत आहे. म्हणजे पहिल्या पाच देशामध्ये आहो आणि काही वर्षांत जाण्याचा आपला प्रयत्न आहे. तर त्या प्रयत्नासाठी आपण हे करत आहोत. तर त्यामुळे सगळे देश आहेत ते जास्त तर ज्यांच्याकडे ॲडव्हान्स नेव्हीज आहेत ते भारतीय नौसेनाबरोबर हिंद महासागरमध्ये त्यांना पाहिजे की त्यांच्याबरोबर एक्सरसाइज करून राहिलं पाहिजे. तर हे आम्ही मागच्या 10 वर्षापासून बघत आहोत. तर US नेव्ही बरोबर आमचे मलाबार एक्सरसाइज 1992 पासून सुरू आहे. आणि आता या लेवलवरती आली आहे की ऑपरेशनल कॅपॅबिलिटीमध्ये आम्ही एअरक्राफ्ट कॅरियर, सबमरीन्स यांच्याबरोबर ऑपरेट करतो. तसंच आपली मैत्री रशियाबरोबर खूप वर्षापासून आहे. आणि ते म्हणजे रशिया म्हणजे असा देश आहे जो आपल्याबरोबर जेव्हाही गरज पडली तेव्हा त्यांनी मदत केली आहे. तर आमचे खूप सगळे इम्पोर्ट्स त्यांच्याकडून आहेत. पण आता आत्मनिर्भरतावरून आम्ही स्वतः काम करत आहोत पण त्यांच्याबरोबर आहे. तर तसंच फ्रेंच नेव्हीबरोबर आमची खूप म्हणजे कॉपरेशन आहे. टेक्नॉलॉजीबद्दल मेन कॉपरेशन कोणत्या देशासोबत आहे आपलं? टेक्नॉलॉजीबद्दल आम्ही आता US नेव्ही, इस्रायल आणि फ्रेंच नेव्ही यांच्याबरोबर आमचे खूप म्हणजे टायअप्स आहेत. तसं ओपनिंग्ज आम्ही जपानबरोबर बघत आहोत कारण त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. आणि ज्या तऱ्हेने आम्ही बघतो की कुठं कुठं आता जॉईंट आणि को डेव्हलपमेंट करायचे तसे प्रयत्न सुरू आहे. आणि मॅन्युफॅक्चर इन इंडिया, मेक इन इंडिया अँड मेड इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड
बरोबर आहे. ते आमचे सगळे प्रयास सुरू आहेत. 2008 मध्ये भारतावर जो हल्ला झालेला म्हणजे मुंबईवर, हल्लेखोर जलमार्गाने आले होते होय, आणि हे आपलं खूप मोठं फेल्युअर होतं. आपल्याला त्यांना मध्ये रोखता नाही आलं. तर अशा प्रकारच्या घटना फ्युचरमध्ये होऊ नयेत याच्यासाठी नौदलाने काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत का? हो, खूपच इनिशिएटिव्स घेतले त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी मुंबईमध्येच होतो, कमांडिंग ए शिप INS ब्रह्मपुत्र. आणि जेव्हा ते झालं तर आम्ही त्यावेळेला म्हणजे पूर्ण मुंबई बंद होतं, पण आम्ही कामावर जाऊन त्याच्यावरती. आणि नौदलाचे सगळ्यात पहिले मेरीन कमांडोज ताज हॉटेलमध्ये गेले होते सगळ्यात पहिले, NSGच्या पहिले पण. तर त्याच्यानंतर एक कॅबिनेट कमिटीनी एक म्हणजे टू एन्श्युअर दॅट फर्स्टली इंटेलिजन्स इज शेअर्ड, म्हणजे आणि भारतीय नौसेना, कोस्ट गार्ड आणि सगळे मॅरिटाईम एजन्सीज बरोबर काम करणार. तर त्याच्यासाठी एक कोस्टल डिफेन्स वरती बनवलं. आणि आमचे जे कमांडर इन चीफ्स आहेत त्यांना कोस्टल डिफेन्स कमांडर केलं. आणि इंडियन कोस्ट गार्डला त्याच्याबरोबर सम्मिलित करून आम्ही एक ऑर्गनायझेशन सुरू केली. त्याच्यासाठी आम्ही एक इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड अनालिसिस सेंटर गुडगावमध्ये, दिल्लीमध्ये ते सुरू केलं त्यावेळेला. आणि ते आता सेटअप करून तिथं सगळी माहिती म्हणजे समुद्रावरून जे बोट्स येतात, शिप्स येतात, त्यांची सगळी माहिती तिथे आम्ही ठेवतो. आणि पूर्ण भारतात 51 नोड्स आहेत. तर ती माहिती त्या 51 नोड्समध्ये जाते. आणि तिथून इंडियन नेव्ही, कोस्ट गार्ड, कस्टम्स आणि मरीन पोलीस हे सगळ्यांची माहिती तिथं घेऊन सगळ्यांना देतो. म्हणजे सगळीकडे एक मॉनिटरिंग सिस्टम तयार केली. तसेच रडार चेन उभी केले आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं एक पुन्हा मला फॉर्च्युनेट की मी डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स होतो तेव्हा इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर इंडियन ओशन रिजन ते IMAC गुडगावमध्ये आम्ही सुरू केलं. तर आता तिथं 16 देशांची माहिती 16 नेशन्सचे ILOs तिथं नियुक्त केले आहेत. आणि तशी आमची आता कॉपरेशन 36 कंट्रीज बरोबर पण झाली आहे. तर त्याच्यामुळे काय हे इन्फॉर्मेशन शेअरिंग इन द मॅरिटाईम फ्रंट सगळे जहाज पहिले ऑल मर्चंट शिप्स आणि बोट्स यांची माहिती आम्हाला तिथे येते. ती माहिती आम्ही सगळीकडे पाठवतो. आणि त्याच्यामुळे हे मॉनिटरिंग सिस्टम आता खूप छान झाली आहे. पण समुद्र किती वास्ट आहे त्याचं माहिती आहे. त्याच्यामुळे हे कंटिन्युअस प्रोसेस आहे की त्याला एकदम इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. तर त्याच्यामुळे मॉनिटरिंग एवढं छान झालं आहे आता की म्हणजे शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन हे झालं आहे. पण त्याच्यामध्ये पण गॅप्स अजून असू शकतात. तर देर इज अ कॉन्स्टंट प्रोसेस गोईंग ऑन हाऊ टू इम्प्रूव्ह इट बेटर अँड बेटर. सो हे असं आहे की जेव्हाही कोणते पण आता बोट्स वगैरे येतात पाकिस्तानकडून या याकडून तर त्यांना वी आर एबल टू चेक देम टू अ ग्रेट एक्सटेंट. बट सॅटेलाईटचं खूप जास्त रोल आहे. आता आपलं सॅटेलाईट बेस्ड सर्व्हेलन्स मध्ये पण आणखी प्रगती झाली पाहिजे. तर त्याच्यासाठी पण एक नेक्स्ट लेवल ऑफ मॉनिटरिंग फ्रॉम स्पेस बेस्ड सर्व्हेलन्स त्याच्यावरती पण कार्य सुरू आहे. पण ती टेक्नॉलॉजी इस्रोबरोबर काम करून आणि ऑल्सो कोऑर्डिनेशन बिटवीन इस्रो अँड CNES फ्रान्स ते पण करून आम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करतो. पण हे गरजेचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन सॅटेलाइट्स लॉन्च करायची गरज आहे. त्याच्यावरती काम सॅटेलाइट नेव्हीची मदत करतात. नेव्हीचे आमच्याकडे एक कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे आणि ते आम्ही 2014 मध्ये लॉन्च केलं होतं. त्याच्यामुळे आमच्या पूर्ण इंडियन ओशन रिजनमध्ये कम्युनिकेशन सुरू आहे. बट वी नीड मोर सॅटेलाइट्स. आता रिडंडंटसाठी एक आणखी दुसरं लॉन्च होणार आहे. पण पुढे आम्हाला सॅटेलाइट्सची गरज आहे. तर त्याच्यासाठी एक इंडियन स्पेस असोसिएशन आणि इन स्पेस हॅज बीन क्रिएटेड बाय द गव्हर्मेंट. त्यांनी काय केलं आहे की प्रायव्हेट सेक्टरला पण
ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये खूप प्रगती झाली आहे. आणि लकीली नाव आय बीन इन दी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल ऑफ इंडियन स्पेस असोसिएशन. ग्रेट. तर तिथं पण मला योगदान द्यायला आता संधी मिळाली आहे. हे जे सरकार देशामध्ये कार्यरत आहे गेली 9 वर्षापेक्षा जास्त काळ, ते सरकार आल्यानंतर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर अशा कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या की ज्याचा नौदलाला प्रचंड फायदा झाला? आत्मनिर्भरताला जो पुढाकार दिला आहे त्याच्यानी तर खूपच जास्त फायदा झाला. आम्ही करत होतो पण आणखी त्याला एक गव्हर्नमेंटची जी स्टॅम्प मिळाली त्याच्यामुळे हे पुढे न्यायला आम्हाला खूप मदत झाली. पुणे हे झालं की मॅरिटाईम सिक्युरिटीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप जास्त पुढाकार घेतला की ऑगस्ट 20मध्ये सिक्युरिटी काउन्सिलची प्रेसिडेंटशिप इंडियाकडे आली. पहिला सेशन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मॅरिटाईम सिक्युरिटीवरती डिस्कशन सुरू केलं. म्हणजे हे सगळ्यात पहिले दिस वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इनिशिएटिव्ह बाय आवर नेशन. आणि त्याच्यामध्ये मॅरिटाईम सिक्युरिटीवरती जो जोर दिला त्याच्यामुळे ती अटेन्शन तिकडे गेला वर्ल्डचा. सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. पुन्हा आपल्या पंतप्रधानांनी आमचे INS विक्रांत कमिशन केले. मग आत्मनिर्भरतावरती जुलै 22मध्ये आणि फॉर्च्युनेटली मी त्यावेळेला व्हाईस चीफ होतो. आम्ही एक इनोव्हेशनवरती 75 चॅलेंजेस लॉन्च केले इंडियन नेव्ही की इनोव्हेटिव्ह आणि चॅलेंजेसचे आम्ही हे त्यांना एक प्रॉमिस दिलं होतं प्राईम मिनिस्टरला की 75 इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज आम्ही एका वर्षात देशामध्ये आणू. तर 18 जुलै 2022मध्ये असे 75 चॅलेंजेस प्राईम मिनिस्टर मोदींनी लॉन्च केले. आणि आम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये काम करून आपल्या प्रायव्हेट सेक्टरला MSME स्टार्टअप्सला अशा संधी दिल्या की हे चॅलेंजेस आहेत म्हणजे टेक्नॉलॉजिकली म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये आणण्यासाठी. तर आम्ही म्हटलं होतं की 75 करू पण आम्हाला 1106 प्रपोजल्स आले. एवढी आपली इंडियन इंडस्ट्रीची कॅपेबिलिटी आहे. बरोबर आहे. 1106 प्रपोजल्स आम्ही एक्झामिन करून त्याच्यातले पहिले 330 शॉर्टलिस्ट केले आणि फायनली 118 विनर्स डिक्लेअर केले. आणि या ऑक्टोबरमध्ये 23मध्ये त्यांचं आम्ही 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची जी एक कॉन्फरन्स केली पुन्हा प्राईम मिनिस्टर मोदी येणार होते पण ते जेव्हा ते हे झाले तर त्याच्यामधले 118 चॅलेंजेस आर गोइंग टू फ्रक्टिफाय. त्याच्यामधले 40 तर प्रोडक्ट्स ऑलमोस्ट कॉन्ट्रॅक्ट साईन झाले आणि त्याच्यातले 10 ते 12 गेम चेंजिंग टेक्नॉलॉजीज निघाले जे वर्ल्ड्स फर्स्ट आहेत. तर एवढी आमची कॅपेबिलिटी आहे की हे सगळे आर टर्निंग आउट टू बी न्यू टेक्नॉलॉजीज विच विल बी अवेलेबल टू म्हणजे आपल्या डिफेन्स फोर्सेस आणि कमर्शियल वर्ल्डमध्ये. खासकर 2-3 तर मी तुम्हाला सांगू शकतो जे प्रोडक्ट ऑलरेडी इंडक्ट झाले. म्हणजे एक फायर फायटिंग बॉट रिमोटली ऑपरेटेड. म्हणजे आता जहाजावरती एअरक्राफ्ट कॅरियरवरती आग लागली तर त्याला फाईट करायला डेकवरती पहिल्या माणसाला जायला लागत होता. आता आम्ही एक डिझाईन केलं आहे याच्याबरोबर त्या स्टार्टअप्सनी एक रिमोटली ऑपरेटेड रोबोट. इट्स लाईक ए व्हेकल आणि इट्स फाईट्स द फायर. म्हणजे पहिले त्याला रिमोटली ऑपरेट करून पहिले पुढे पाठवायचं आणि इट विल डाऊज द फायर. आणि मग आणि हे आता सगळ्या एअरफील्ड्समध्ये पण इंडक्ट होत आहेत. आणि तसंच एक फायर फायटिंग सूट एका स्टार्टअप हैदराबादच्या स्टार्टअपनी तयार केलं आहे की -200 डिग्रीज सेंटीग्रेड टू 1000 डिग्रीज सेंटीग्रेडला इट कॅन प्रोटेक्ट यू. म्हणजे ते फायर फायटिंग सूट घालून पहिले जे वेट असायच्या 18 kg आता ते वेट आहे 1.8 kg. ते वेट असं लाईट वेट फायर फायटिंग सूट घालून फायर फायटिंगसाठी जाऊ शकतात.
तर ते सगळीकडे त्याचं म्हणजे यूज आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरच्या पार्टिसिपेशन नंतर सेना दलांना खूप मोठा त्याचा फायदा झालेला आहे आणि ते या सरकारने आम्हाला त्याच्यासाठी खूप संधी दिली. मगाशी तुमच्या बोलण्यातून एक संदर्भ आला, त्या संदर्भात एक प्रश्न विचारतो की समुद्रामध्ये प्रचंड साधन सामुग्री आहे आणि जसं लोक परग्रहावर जात आहेत म्हणजे चंद्र मंगळ तिथे जाऊन खनिजे वगैरे शोधण्याचा प्रयत्न होतोय, अशा गोष्टी की ज्या पृथ्वीवर कमी प्रमाणात आहेत तिथे भरपूर आहेत, तशी मिशन समुद्राच्या बाबत पण आखण्याचा प्रयत्न केला जातोय का आणि त्याच्यामध्ये नेव्हीचा रोल आहे का? हो जरूर आहे. ते मी तुम्हाला सांगितलं होतं डीप ओशन मिशन, तर त्याच्यामध्ये आय थिंक म्हणजे ते आता प्रयत्न करत आहे की ऑलमोस्ट 6000 मीटर्स डेप्थवरती जाऊन रिसर्च करायला. तर आपण कितीपर्यंत जातो आता आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे जे डायव्हिंग मी तुम्हाला सांगितलं होतं निरीक्षक आहे तिथं आम्ही 2220 मीटर्सपर्यंत सॅच्युरेशन डायव्हिंग केली आहे, म्हणजे माणूस बाहेर जाऊन करू शकतो. आमच्याकडे डीप सबमर्जन्स रेस्क्यू वेसल्स आहेत जे आम्ही 2 हे घेतले आहेत, 2 एक ईस्ट कोस्टवरती आहे आणि एक वेस्ट कोस्टवरती आहे. ते आहे 1000 मीटर्स डेप्थवरती आमचे जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये नेव्हीनी हे पायलट्स ट्रेन केले आहे, म्हणजे जे या त्याला ऑपरेट करून रिमोटली ऑपरेट करून अप टू 1000 मीटर्स जाऊ शकतात. तर आता 650पर्यंत तर आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. आता ते पुढे जाऊन तर त्याच्यामध्ये आम्ही या डीप ओशन मिशनमध्ये पूर्ण आपल्या नेव्हीचा योगदान देतो आमच्या डायव्हिंग टेक्नॉलॉजीकडून आणि हे डीप सबमर्जन्स. किती खोलवर जाण्याचं आपलं लक्ष आहे? लक्ष तर भारताचं लक्ष आहे 6000 मीटरसाठी आणि आपण आतापर्यंत 1000 मीटरची कॅपॅसिटी आपल्याकडे आहे. आणि हे 6000 मीटरचं लक्ष आपण कधीपर्यंत गाठणार आहोत? ते मला वाटते नेक्स्ट 2-3 वर्षामध्ये करणार आहोत. आणि त्याचं ते जे इन्स्ट्रुमेंट आहे जे प्लॅटफॉर्म ते तयार होत आहे. टेक्नॉलॉजी भारतातच करत आहे ते. ओके. जसं आर्थिक क्रमवारीमध्ये भारत 5व्या स्थानावर आहे, तसं नौदलाचा जर आपण विचार केला तर जागतिक क्रमवारीमध्ये भारत नेमक्या कोणत्या पोझिशनला आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये तो कोणत्या पोझिशनला जावा असा प्रयत्न सुरू आहे? आता आपण 5व्या क्रमावर आहोत भारतीय नौसेनेमध्ये आणि आपलं आहे की आपण 3ऱ्या क्रमावरती जाऊ. पहिले 2 US आणि चायना. अच्छा. हां होते. ब्रिटिश नेव्ही ब्रिटिश तर आपल्या मागे राहिला आता खूप. एका मध्ये ते रुलिंग द वर्ल्ड, पण आता बाय स्ट्रेंथ अँड कॅपेबिलिटी ऑल्सो दे आर बिहाइंड अस. आपल्याकडे आता फ्रेंच नेव्ही आहे आपल्या पुढे हां आणि रशियन नेव्ही आहे. बट वी आर आपली जी कॅपेबिलिटी सुरू आहे ज्या तऱ्हेने आपला म्हणजे प्लॅन्स सुरू आहेत त्या तऱ्हेने आपण जरुरी 3ऱ्या क्रमांकावरती येऊ शकतो लवकर. आणि भारतीय नौसेना म्हणजे आपल्या या हिंद महासागरमध्ये इज ऑलवेज सीन ॲज ए रिजनल स्टेबिलायझिंग फोर्स. म्हणजे आणि त्याची ती ट्रस्ट आहे लोकांची आपल्यावरती आणि ती विश्वामध्ये त्याच्यात सगळ्यात जास्त महत्त्व आहे. बरोबर आहे. हां, कारण आपण एक रिलायबल आणि ट्रस्टवर्दी पार्टनर म्हणून आपण भारतीय नौसेना बघितली. आक्रमक म्हणून कोणी भारतीय नौदलाकडे बघत नाही, हे खूप मोठी गोष्ट आहे. हो, ती गरजेची आहे कारण शांती आपल्याला पाहिजे, विश्व शांती पाहिजे आणि देशाची शांती पाहिजे. बरोबर आहे. हां, पण त्याच्यासाठी पाहिजे की स्ट्रेंथ. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नौदलाचा जो ध्वज आहे त्या ध्वजामध्ये सुद्धा काही नवी भर या सरकारने टाकली, मोदी सरकारने टाकली आणि त्या ध्वजावर एक ब्रिटिशांची जी खूण होती ती काढून टाकली. त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. तर नौसेनाचा ध्वज आम्हाला म्हणजे राष्ट्रीयकरण करणं तर इथे गरजेचं होतं. तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही बघितलं तर आम्ही आपल्या नौदलामधूनच हे सुझाव मागितले लोकांकडून आणि त्याच्यातून एक असा सुंदर सुझाव आला की जी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सगळ्यात पहिले जे मराठा नेव्ही सुरुवात केली होती आणि त्यांची मराठा नेव्ही याची होती ती प्रोटेक्ट दी ट्रेड आणि त्याचं कार्य आता भारतीय नौसेना करत आहे. तर त्याच्या जे राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजाची जे अष्टकोन आहे तर ते आम्ही आपल्या नौदलाच्या ध्वजामध्ये सामील केलं आणि त्याचा अर्थ आहे की
मल्टी डायमेन्शनल म्हणजे 8 डायरेक्शन्स, अष्टदिशा म्हणजे कार्डिनल आणि इंटर कार्डिनल. तर सगळ्याकडून आम्ही सुरक्षा प्रदान करणार देशाला फ्रॉम द मॅरिटाईम फ्रंट. आणि त्याच्यासाठी ही राजमुद्रा जी शिवाजी महाराजाची खून आहे ती आता आपल्या ध्वजामध्ये आम्ही सामील केली आहे. आणि त्याच्यामुळे इट हॅज बिकम ए व्हेरी मोटिवेटिंग सिम्बल. आणि मला वाटतं ब्रिटिशांचा फ्लॅग पण होता, तर तो जो सेंट जॉर्जेस क्रॉस होता तो त्याच्यातून आम्ही काढून टाकला. त्याच्याने काय झालं की ती कॉलोनियल लिगसी ती समाप्त झाली, ते नष्ट करून टाकली. आणि पूर्ण राष्ट्रीयकरण आणि आपल्या देशाचे जो कल्चर आहे, जो रिच हेरिटेज आहे छत्रपती शिवाजी महाराजाची, तर ते आपल्या याच्यामध्ये आलं आहे आता या ध्वजामध्ये. आणि INS विक्रांत, तर हे जे राष्ट्रीय ध्वज लॉन्च झालं आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 सप्टेंबरला केलं, जेव्हा INS विक्रांतची कमिशनिंग होती. तर INS विक्रांत आमचं पहिला जो एअरक्राफ्ट कॅरियर होता तो 1961मध्ये कमिशन झाला होता. तो एक ब्रिटिश नेव्हीचा जहाज होता, तो आम्ही INS विक्रांत त्याचं नाव दिलं होतं. आणि दॅट वॉज डिकमिशन्ड इन 1980s. त्याच्यानंतर आमच्या इंडियन नेव्ही शिप्समध्ये एक हे आहे की सोल ऑफ द शिप नेवर डाईज. दॅट्स वाय शिप इज रिबॉर्न विथ द सेम नेम. तर आता नवीन जेव्हा आम्ही कमिशन केलं एअरक्राफ्ट कॅरियर 2022, त्याचं नाव आम्ही विक्रांत ठेवलं. आणि दॅट ओनली इट लिव्स द लिगसी ऑफ दॅट शिप कंटिन्यूअस. आणि त्याचं जे वेलर आहे 1971मध्ये INS विक्रांत हॅड पार्टिसिपेटेड अँड बॉम्बार्डेड दी चित्तगांग हार्बर. आणि 1971 वॉरमध्ये टू कॅप्चर टू गेट द सरेंडर, दिस वॉज वन ऑफ दी इम्पॉर्टंट इव्हेंट्स. आत्म्याला मृत्यू नाही हे जहाजांच्या खरं ठरलंय. बहुत बढिया, मस्त, खूप छान. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बोलतो आणि आपण मला वाटतं बऱ्याच अशा मुद्द्यांना स्पर्श केला की ज्याच्याबद्दल जाणून घ्यायला लोकांना आवडेल. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही न्यूजडंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप छान माहिती दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना ही मुलाखत एक मेजवानी ठरेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद, तुमचं पण धन्यवाद, कारण मला ही संधी दिली तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.